पीव्हीसी पाईपद्वारे हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन मॉडेल. महाराष्ट्रात काही ठिकाणी तीव्र दुष्काळी स्थिती तर काही ठिकाणी वर्षभर अवकाळी पाऊस अशा स्थितीमुळे सध्या शेतकरी अडचणीतून जात आहे. याचा परिणाम हंगामातील पिकांवर झाला आहे. याचबरोबर दुभत्या जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. चाऱ्याविना पशुधन वाचवायचं कसं हा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे. याला उत्तर आहे कमी खर्चात, कमी जागेत आणि कोणालाही मातीविना सहजरित्या तयार करता येईल असं चारा बनवण्याचं तंत्र म्हणजेच हायड्रोपोनिक्स. या तंत्राद्वारे जनावरांना दररोज हिरवा आणि तोही पौष्टिक चारा मिळू शकतो. यामुळे पशुखाद्याचा खर्च देखील 25% कमी होतो. हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीशिवाय वनस्पती वाढवणं. बियाण्यास आर्द्रता, पाणी आणि अन्नद्रव्य देऊन मातीशिवाय इथं वाढ केली जाते. या तंत्रज्ञानामुळे कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत अधिक पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध होतो. या हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचे फायदे म्हणाल तर कमी जागेत, कमी पाण्यात, कमी वेळेत स्थिर आणि सातत्याने चारा उत्पादन यामुळे घेता येतं. याला मातीची आवश्यकता लागत नाही. तसंच चांगल्या प्रतीचा उच्च दर्जाचा प्रोटीनयुक्त चारा तयार करता येतो. त्यामुळे पशुखाद्यात बचत होते आणि यामुळे दूध आणि फॅटच्या प्रमाणात वाढ होते. तसंच मनुष्यबळाची आणि वेळेचीही बचत होते. याची काढणी सुद्धा अत्यंत सोपी आहे. तसंच वातावरणाचा, कीड रोगाचा कोणताही परिणाम यावर होत नाही. साधारण पद्धतीने चारा उत्पादन करत असताना 10,000 चौरस मीटर क्षेत्रात मिळणारे उत्पादन हे हायड्रोपोनिकद्वारे चारा उत्पादन तंत्राचा वापर केल्यास 50 चौरस मीटर क्षेत्रातून आपल्याला मिळतं. अशा या हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने चाऱ्याची निर्मिती कशी करायची ते पाहूया. हंगामानुसार नेहमीच्या कोणत्याही उगवणाऱ्या मका, गहू, बाजरी, ओट यांचं चांगलं बियाणं 2% मिठाच्या द्रावणात बुडवून 12 ते 24 तास पाण्यामध्ये भिजत ठेवावं. त्यानंतर बियाण्यांना मोड आणण्यासाठी 12 ते 24 तासापर्यंत पोत्यामध्ये किंवा सुती कपड्यांमध्ये गुंडाळून दडपून ठेवायचं. मोड आलेलं किंवा फुगलेलं बियाणं उपलब्ध असलेल्या 18 इंच लांब, 12 इंच रुंद आणि 3 इंच खोल ट्रेमध्ये 450 ते 500 ग्रॅम बियाणं पसरावं. जनावरांच्या संख्येच्या प्रमाणात प्रति जनावरासाठी सकाळी 1 आणि सायंकाळी 1 याप्रमाणे दररोज ट्रे भरून संचामध्ये ठेवावा. आवश्यकतेप्रमाणे दिवसातून 4 वेळा पाण्याचा शिडकाव करून आर्द्रता राखावी. तर अशा पद्धतीने 10व्या दिवशी अंदाजे 9 ते 10 इंच उंचीची हायड्रोपोनिकद्वारे वैरण तयार होते. हायड्रोपोनिक तंत्राद्वारे 1 किलो मक्यापासून 10 किलो हिरवा चारा उत्पादित होतो. अशा प्रकारे उत्पादित झालेला चारा जनावरांना थेट घालता येतो. मका या पिकाचा नियमित चारा आणि हायड्रोपोनिक चारा यामधील तुलनात्मक घटक जर आपण बघितलेत तर ते या प्रमाणात असतील. हायड्रोपोनिक्स चारा उत्पादनासाठी डिझाईन प्रमाणे रॅक उभारण्याकरिता 1 इंची पीव्हीसी पाईपचे 20 फुटाचे 15 नग, 1 इंची पीव्हीसी 4 वे 36 नग, T84, एल्बो 6, एंड कॅप 9, प्लास्टिक ट्रे 70, फॉगर सिस्टीमसाठी अर्धा हॉर्स पॉवरची मोटर, फिल्टर, टायमर आणि लॅटरल अशा साहित्यांची आवश्यकता आहे. प्रकल्पासाठी एक वेळचा खर्च हा अंदाजे 21,500 रुपयांचा असून चारा निर्मितीसाठी जनावरांच्या संख्येच्या प्रमाणात बियाण्याचा आणि मजुरीचा खर्च 4 ते 5,000 प्रति महिना वेगळा राहणार आहे. पीव्हीसी मटेरियलचा वापर करून 8.5 फूट लांब, 4.5 फूट रुंद आणि 7.5 फूट उंचीचं पीव्हीसी हायड्रोपोनिक मॉडेल
तयार करण्याची पद्धत आता पाहूया. पहिल्या टप्प्यात बेस तयार करण्यासाठी 9 एंड कॅप्सना 9 3 इंची तुकडे जोडून घ्यावेत. त्यावर पहिल्या आणि शेवटच्या रांगेसाठी 6 टीनचा वापर करावा आणि मधल्या रांगेसाठी 3 फोरवेचा वापर करून टी आणि फोरवेमध्ये 23 इंची 6 पाईप जोडून घ्यावेत. त्याच्यावरती 9 4 इंची पाईपच्या तुकड्यांचा वापर करून टी आणि फोरवेमध्ये उभे बसवून घ्यावेत. कडेला 6 टी आणि मध्ये 30 फोरवेच्या मदतीने 4 इंची तुकड्यावर बसवून घ्यावेत. टी आणि फोरवेमध्ये टी कडून अनुक्रमे 2 इंची पाईप टी, 8 इंची पाईप टी, 4 इंची पाईप टी, त्यानंतर 3.5 इंची पाईपच्या सहाय्याने फोरवेला जोडावं. परत असंच उलट्या बाजूने म्हणजे 3.5 इंची टी, 4 इंची टी, 8 इंची टी, 2 इंची असं जोडावं. अशा प्रकारे 3 लाईन्स पूर्ण करून टी आणि फोरवेमध्ये 44 इंची 12 तुकड्यांचा वापर करून बेस तयार करून घ्यावा. आता यानंतर टी आणि फोरवेच्या मदतीने 14.5 इंची 9 तुकड्यांचा वापर करून त्यावर उभे पाईप्स जोडावेत. अशा पद्धतीने दुसरा आणि तिसरा टप्पा जोडून घ्यावा. चौथ्या टप्प्यासाठी टी आणि फोरवेवर 9 14.5 इंची तुकडे जोडून त्यावरती टी जोडून घ्यावेत आणि त्यामध्ये पहिल्या टप्प्याप्रमाणे पाईप आणि टी यांची जोडणी करावी. अशा प्रकारे चौथा टप्पा पूर्ण झाल्यावर पाचव्या टप्प्यासाठी कडेच्या 6 टी वरती 14.5 इंची पाईप्स बसवून 6 एल आणि 46 इंची 3 पाईपच्या सहाय्याने पाचवा टप्पा पूर्ण करावा. अशा प्रकारे हायड्रोपोनिक्स रॅक तयार होईल. त्यावरती 50% शेडिंग नेटचा वापर करून 5 बाजूंनी झाकून घ्यावं. यानंतर सदर रॅकवरती प्रत्येक टप्प्यामध्ये 18 इंच बाय 12 इंच बाय 3 इंच आकाराचे 20 ट्रे बसतील. अशा 4 टप्प्यांवर 80 ट्रे बसतील. हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन करण्याकरिता फॉगर्स सिस्टीम बसवावी. त्याकरिता 0.5 हॉर्स पॉवरची मोटर, फिल्टर, टायमर, लॅटरल्स आणि फॉगर्स इत्यादी साहित्याची सोयीप्रमाणे जोडणी करावी. रॅकमधील प्रत्येक टप्प्याला 2 लॅटरल लाईनवर 8 फॉगर्स बसवावेत. चारा निर्मितीसाठी 5 जनावरांकरिता प्रत्येक दिवशी 2 ट्रे प्रति जनावर याप्रमाणे 7 दिवसांच्या सायकलकरिता 70 ट्रे लागतील. प्रत्येक ट्रेमध्ये साधारणपणे अर्धा किलो मोड आलेलं बियाणं पसरून ठेवावं. ट्रेमधील पाणी निचरा होण्यासाठी त्याला छिद्र असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे दर 7 दिवसांनी ट्रेमधील चारा जनावरांना उपलब्ध होईल आणि मोकळे झालेले ट्रे परत भरावेत. हायड्रोपोनिक तंत्राद्वारे चारा उत्पादनाचा हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा, कणेरी मठ, वारणा दूध संघ तसंच साताऱ्यातील गोविंद डेअरी याचबरोबर नगर, बीड, अकोला जिल्ह्यातही असा चारा उत्पादनाचा प्रयत्न झालेला आहे. अशा प्रकारच्या हायड्रोपोनिक चारा उत्पादन मॉडेलचा प्रस्ताव आत्मा कोल्हापूर आणि विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय कोल्हापूर यांच्यामार्फत शासनास सादर केलेला आहे.